झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमध्ये एका कार चालकानं भरधाव कार चालवून अक्षरशः चौघांना उडवलेला आहे। ही कार जणू काही यमदूत ठरलेली आहे आणि हा कार चालक यमदूत बनूनच रस्त्यावर कार चालवत होता। या कार चालकानं दिलेल्या धडकेत एका 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। हा सगळा हृदयद्रावक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतो। ही कार आली आणि भरधाव वेगानं 4 लोकांना चिरडलेला आहे। आपण बघू शकतो की कशा तऱ्हेनं भरधाव वेगानं हा कार ड्रायव्हर जो आहे गाडी चालवत होता आणि कुठल्याही प्रकारे नियंत्रण नव्हतं त्याचा वेगावरती। समोर कोण येत आहे, मागे कोण आहे, आपण कशा तऱ्हेनं रस्ता ओलांडतोय, कशाचा काही संबंध नाही। आपण बघू शकतो स्पेशल कार दिसतीये, स्पेशल नंबर मिळालेला दिसतोय कारला। अर्थातच हे बघणं उत्सुकाचं आहे की ही कार आहे कुणाची। आणि आपण बघतोय की टीव्ही सेंटर सारख्या ठिकाणी, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारे गाडी चालवणं हे किती अक्षम्य मोठी चूक आहे। आणि अर्थातच अशाच प्रकारच्या या वागणुकीमुळे मोठमोठाले अपघात होताना आपण बघतोय। तर त्यातलाच हा अपघात औरंगाबादहून आपले प्रतिनिधी आहेत विशाल करोळे आपल्या बरोबर। विशाल, आम्ही बघू शकतो टीव्ही सेंटर सारखा अत्यंत महत्त्वाचा भाग, अक्षरशः हे दृश्य आमच्या स्क्रीनवर आहे। भरधाव वेगानं गाडी निघाली होती, 4 जणांना चिरडलेला आहे। एकूणच या अपघातासंदर्भात जरा अधिक माहिती द्या। टीव्ही सेंटर सारख्या वर्दळीच्या चौकामध्ये अशा पद्धतीने एखाद्या शिकाऊ ड्रायव्हरनं गाडी चालवणं निश्चितच खूप वाईट अशीच गोष्ट म्हणावी लागेल। रस्त्यावरनं एक वडील आणि त्यांच्या 2 मुली अशी प्राथमिक माहिती मिळते। ते रस्ता क्रॉस करत असताना त्या कारने एक वळण घेतलं आणि वळणावर त्या कारने अक्षरशः त्या तिघांना चिरडून टाकलं। त्यात जी 5 वर्षाची मुलगी आहे ती कार खाली आली आणि टायर खाली चिरडून जागेवरच ठार झाली। तर इतर 2 जण गंभीर जखमी आहेत, त्यात एक 6 वर्षाचा मुलगाही आहे। सध्या त्याची पण प्रकृती खूप गंभीर आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। मात्र या पद्धतीनं भर चौकात असा अपघात होणं निश्चितपणे दुर्दैवी म्हणावं लागेल। आणि ही कार एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या मुलाची आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यावेळेस तो मुलगाही त्या कारमध्ये होता अशी माहिती मिळते। पोलीस या सर्व प्रकरणाची सध्या चौकशी करत आहे, त्यानंतरच अधिक माहिती देतील। मात्र ज्याप्रमाणे ही आलिशान शेव्हरोलेट कंपनीची ही आलिशान कार आहे आणि एखाद्या मोठ्या माणसाचीच ही गाडी आहे अशीच माहिती मिळते। सध्या जरी पोलीस उत्तर देण्यास टाळाटाळ करत असलं तरी निश्चितपणे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाची ही कार आहे अशी माहिती मिळते। मृदुला, निश्चितच आपण बघू शकतो असा उन्मत्तपणा चालवताना आणि अतिशय महत्त्वाचा हा भाग टीव्ही सेंटरला आम्ही दृश्य बघतोय। खरोखरच हृदय द्रावक अशी ही दृश्य आहे विशाल। अक्षरशः ती गाडी आली आणि त्या एका लहान आपण बघतोय वडिलांबरोबर मुलगी होती, तिला कशा तऱ्हेनं उडवलेला आहे। अर्थातच ही दृश्य मन हेलावून टाकतायत। विशाल, एक विचारायचं वाटतं की जसं आपण म्हणतो की हा उन्मत्तपणा, या संदर्भात आता काही कारवाई करण्यात आलेली आहे का? आरोपीला चालकाला पकडण्यात आलाय का? अधिक माहिती का या संदर्भात? घटनास्थळी त्यावेळेस बरेच लोक जमा झाले होते। संतप्त जमावानं कारची पूर्णतः तोडफोड केली। चालकाला आणि कारमध्ये अजून एकाला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घेऊन दोघांनाही ताब्यात घेतलाय। पोलीस चौकशी करत आहे, गाडी नक्की ड्रायव्हर चालवत होता की राष्ट्रवादीच्या त्या नेत्याचा तो मुलगा होता याची पोलिसांनी चौकशी करत आहेत। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलाय, चौकशी सुरू आहे। ज्या माणसाला पोलीस म्हणजे ज्या गाडीची उडवलं आहे त्या माणसाला ते आता बेशुद्ध अवस्थेत आहे। ते शुद्धीवर आल्यावरच गाडी कोण चालवत असे ते सांगू शकते आणि त्यांच्या जमानेतूनच मग आरोपी निश्चित कोण आहे हे माहिती पडेल। मृदुला, धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल। औरंगाबादहून आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याला माहिती देत होते। औरंगाबादमधला टीव्ही सेंटर सारखा एक अतिशय महत्त्वाचा चौक आणि त्यामध्ये आपण बघतोय की शेव्हरले कंपनीची गाडी आहे, अत्यंत आलिशान ही गाडी। आणि जर का आपण गाडीचा नंबर जरी बघितला तर हा स्पेशल नंबर दिसतोय। म्हणजे खरोखरच ज्या तऱ्हेनं त्यांनी सांगितलं की कदाचित राष्ट्रवादीच्या एका नेत्याची ही कार असण्याची शक्यता वर्तवली जाते नेत्याच्या मुलाची। आणि तो मुलगा जो होता तो नवशिकाऊ होता, शिकाऊ चालक होता। उन्मत्तपणा या ड्रायव्हरचा आपण बघू शकतो, चालकाचा आपण बघू शकतो। शिकाऊ असताना देखील मोठ्या चौकामध्ये भरधाव वेगानं ही कार निघाली आणि अर्थातच त्यामध्ये अजिबात चालकाला नियंत्रण करता आली नाही कार। आणि अक्षरशः एक वडील आपण बघतोय, छोटीशी मुलगी त्यांच्या हातात आहे आणि अक्षरशः या मुलीच्या अंगावरती ही कार धावून गेली आणि अर्थातच ही कार यमदूत ठरली। झी 24 तास एक पाऊल पुढे।